ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। चंद्रकांत दादानंतर नकार देणारे खासदार विशाल पाटील हे विखे पाटलांची ऑफर स्वीकारणार का? लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात झालेला पराभव भाजप नेत्याच्या चांगला जिव्हारी लागला आहे। त्यातूनच सांगलीतून अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांना भाजप नेत्यांकडून पक्षप्रवेशाची वारंवार ऑफर दिली जात आहे। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी गेल्या वर्षी 2 महिन्यात 2दा भाजपात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते। चंद्रकांत दादांच्या विनंतीला न बदलेल्या विशाल पाटलांसाठी आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पायघड्या घातल्या आहेत। चंद्रकांत दादांना नकार देणारे खासदार पाटील विखे पाटलांचं अवतरण स्वीकारणार का, याकडे सांगलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील हे सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातील म्हैसाळ विस्तारित जतमधील बोगदा ब्रेक थ्रू कामाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला विखे पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे उपस्थित होते। या कार्यक्रमात विखे पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली। विखे पाटील म्हणाले, आपल्या सांगलीचे खासदार विशाल पाटील हे तरुण आहेत, त्यांचे आजोबा, वडील असं आमचं अनेक पिढ्यांचं नातं आहे। मी त्यांच्यावर टीका करतोय असं त्यांनी वाटून घेऊ नये। तुम्ही अजून तरुण आहात, या लोकांचे छक्केपंजे तुम्हाला अजून माहीत नाही। वसंतदादांचा विश्वासघात कोणी केला हे सगळं लोकांना माहीत आहे। त्यामुळे तुम्ही त्या फंद्यात पडण्यापेक्षा तुम्ही सुद्धा या विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला सामावून घ्या असं माझं तुम्हाला सांगणं आहे, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले। विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाला स्टेजवरील सर्व लोक सहमत असतील असं सांगून विखे पाटील यांनी आहात ना सदाभाऊ, पृथ्वीराज भाऊ म्हणत त्यांची साक्ष काढली। विशाल पाटील हे युवक नेतृत्व आहे, पण प्रवेशाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात। आज सगळा सांगली जिल्हा भाजपमय झाला आहे, त्यामुळे आमच्या या प्रवाहामध्ये खासदार विशाल पाटील आले तर त्यांचे स्वागतच आहे, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले। दरम्यान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मागील वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात 2 वेळा भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले होते, पण विशाल पाटलांनी त्यांना दाद लागू दिली नव्हती। त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे। विधानसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवलेल्या महायुतीने नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही यश मिळवले आहे। त्यामुळे विखे पाटलांची ऑफर विशाल पाटील स्वीकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे।